साईमाई सकाळ मंडळी. तर आज जेवढी घाण थंडी आहे आणि आज आपला आहे शेवटचा दिवस. उद्या आपलं दर्शन आहे, म्हणजेच आज 11 तारीख आहे आणि उद्या 12. एवढी घाण थंडी आहे, कुठं लावून होत नाही. टाईम किती होऊन गेला आहे आणि खूप उशीर झालेला आणि झोपले जातो. एवढी थंडी आहे, पाणी असं हातावरती घ्यायला पण होत नाही. काही झोपले जातो. कोण उठतं का माहीत नाही. ओ गंगाराम, ए गंग्या उठ ना, उठ. सायराम मंडळी. तर आपण आता फ्रेश होऊन मस्तपैकी रेडी होऊन आता निघालो. आपण आता निघालो पुढे पालखीसोबत. पुढे गेली पालखी. आज टोटल किलोमीटर आहे 30. हे शिर्डीच्या 5 किलोमीटर पाठीमागे आपण थांबणार आहे. आजची वस्ती आहे. ते 2 मोर आहेत बघा. नाही मी नाही खाल्ला वडापाव. सोन पापडी आणले. ही पिशवी आहे, ऋषीबाईच्या बॅगेतली. सोन पापडीचं काय झालं रे? सोन पापडी अंडा आहे आपली. देव देव हमको देव. आणि ती बॉटल दे रिकामी मला. हो तुम्हाला आणता नाही आले. आता आपण एकच घेतली, तिथे पण एक कॉम्पॉट काय पाहिजे काय काय खायला. वाटून वाटून खायचं असतं. तर आपण आता वावी गावात चाललो आणि रस्ता बघा कसा आहे, एकदम ओजीवाला. एवढा खराब रस्ता. हा रस्ता जोपर्यंत शिर्डी येत नाही तोपर्यंत रस्ता असाच आहे, खराबच आहे. तर आपण पोचलो 9:50. सकाळचा नाश्ता आपला नूडल्स आणि आपली कॅन आहे. विनूबाई आणि पाठीमागे पालखी. तर मस्तपैकी आता नाश्ता करू आणि मग पुढे निघालो आपण आता नाश्ता वगैरे करून. आणि बाकी पुढे त्याला तर मग आता थोडं आपण थांबलो टाइमपास म्हणून. थंड वगैरे घेतला आपल्याला. मने बाय कसं वाटतं मने बाय? वाट लागली ना? नाही लागली. वाट इकडे लागली आहे. सध्या वर्ष पहिलं आहे म्हणून थोडासा त्रास झाला. मस्ती चालू मस्ती. हे चिपकते ना गवत्याचं. तोंड वाचा. ते मारतात एकमेकांना. गंग्या असा रे, गंग्या असा डायरेक्ट असा रे. मी नाही ना. अरे मी नाही ना. मध्ये मध्ये काय शिकवतो तुम्ही? जवळ जाऊन जवळ गेलो.
माझं कोण नाद करत होणार आहे डायरेक्ट असा बरोबर पडायचा हे बघ वर चोर पकडला तर रस्त्यात मस्ती झाली मस्ती झाली तर जरा बरं वाटतंय हसत हसत मस्ती करत तर आपण पोचलो मस्ती करत करत मस्ती करत आपल्या जेवणाच्या गोळ्या बॉम्ब बी मारलेल्या आहेत अंगाला गग्गेचा रेमचा बी बात आहे बघा कसं कोणी मारली रे आता माझी तुझ्या आई गोड असा रे उलटा या गोळ्या चला तर मग आपण आता आलो जेवण हे बघा आणि बाकी फोनवरती बोलतोय राहुलचा फोन आलाय चला तर आपण निघालो दुपारच्या जेवणाला आणि तसंच आता आपला एक पार्टनर त्याचा पायला फोड आले दोन्ही पायला सोनूच्या तू चालल्या हळूहळू पुढे त्या दोन्ही पायला फोड आलेत त्याच्यामुळे थोडंसं त्यासाठी लवकर निघूयात आणि पालखी पण आपली गेली पुढे जेणेकरून पालखीसोबत चाललो तेवढ्या लवकर आपण पोहोचू वस्तीवरती आज शेवटची वस्ती आपली उद्या आपलं दर्शन आहे सकाळी त्याला तर मग बघता बघता आपण पोचलो शिर्डीच्या 12 किलोमीटर जवळ वाजले 5:55 आपण चायगडपर्यंत पोचलो पोचतो मरीज भाई चाय तर मंडळी वाजलेत 7:24 आणि आपण पोचलो आता हॉलवरती इथे आजची वस्ती शेवटची आपली आणि उद्या सकाळी आपलं दर्शन आहे तर सध्या आपण एवढेच जण आहे पुढे अशी आकाश आपला गंगाराम चेतन विनू भट्टी तर सध्या आपण एवढे जण पुढे आलो बाकी सगळे पाठी आहेत चला मग थोडासा नाश्ता आपल्यासाठी छोटीने मागवलं हे गँग आहे भट्टी बाय या पटकन नाश्ता करू आणि मग परत आपल्या इथे हॉलवरती जाऊयात तर मंडळी आपलं जेवणाचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि समोर चालू आहे भजन तर आपण पहिले जेवण घेतो आहे भूक लागली आहे आणि आज आहे जेवण स्पेशल मस्तपैकी खीर आहे पुरी भाजी डाळ भात चण्याची वेगळी भाजी आहे छोले पापड आणि आपली बाकी मंडळी जेवायला बसली आणि वरती भजन चालू आहे तर मंडळी आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आज आपल्याला काय बोलतात त्याला आज आपली शेवटची नाईट आहे उद्या दर्शन आहे सकाळी आपलं आणि संध्याकाळपर्यंत घरीच येणार दुपारी बस पकडू वगैरे संध्याकाळी लगेच घरी यायचं कारण सुट्टी नाही आपल्याला जॉबला तर उद्या दर्शन होईल त्याच्यानंतर मग आपण भेटूयात पण आत्ता तर पॉसिबल नाही आहे कारण उद्याचं आपल्याला सगळं काही बघणं कारण फोन आतमध्ये अलाउड नाही आहे फोन तिथे बॅगमध्ये ठेवेल किंवा तिथे लॉकरला कुठेतरी एक ठिकाणी ठेवून देईल मी पण हे 7 दिवस खूप बरं वाटलं वेगळं होते 7 दिवस बाकी बघूयात काय आहे ते तर आपण बोलू आता काय तर हा आपण ब्लॉग इथेच एंड करूयात भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांना साईराम